गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने 5 किमीचे बंधन झुगारून CSR सामाजिक दायित्व निधीतून 8 किमी अंतरावरील गावांमध्ये नियमबाह्य कामे केली। शिवाय मृत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून सेवेत घेण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप करत आमदार संजय सावकारे यांनी परिसरातील सरपंच, प्रकल्पग्रस्त व पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी 4 वाजेपासून मुख्य अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मांडला। 6 तासानंतर म्हणजे रात्री सुमारे 10 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। आमदार सावकारे यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता दीपनगर केंद्र येथे जाऊन प्रकल्पांच्या 5 किमी परिघातील प्रकल्पग्रस्त बाधित गावांमध्ये CSR निधी वापरून गरजेची कामे सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे। मात्र दीपनगर केंद्राने हा निधी अंतराचे बंधन झुगारून भुसावळ तालुक्याबाहेर रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये दिला। याबाबत आमदार सावकारे यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना जाब विचारला। आमदार सावकारे यांनी ठिय्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत 90 प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दीपनगर प्रकल्पात प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून सेवेत घ्यावे। रावेर तालुक्यातील गावांना ज्या नियमानुसार दीपनगर केंद्राने CSR निधी दिला आहे त्याच नियमानुसार तो भुसावळ तालुक्यातील हतनूर, सावतर, निंभोरा, खडका, सुसरी, पिंपळगाव आदी गावांना द्यावा अशी मागणी आमदारांनी केली। दीपनगर प्रकल्प तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि बाधित गावांवर अन्याय करत आहे। हा मुद्दा आमदार सावकारे यांनी मुंबई येथे संचालकांना संपर्क साधून मांडला। यानंतर बाधित गावांमध्ये सांस्कृतिक भवन बांधून देणे, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत घेण्यासाठी पाठपुराव्याच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले। CSRच्या बाबतीमध्ये भुसावळ तालुक्याच्या बाबतीत दुजाभाव करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे। CSRचे नियम जे आहेत ते डावलून काही गावांना घेण्यात आलेलं आहे आणि आमच्या तालुक्याची काही गावं येतात त्या तालुक्यांना मात्र डावलून टाकलेलं आहे आणि CSR फंडाचं डिस्ट्रीब्युशन जे आहे तेही असं अनिवन केलेलं आहे। त्याच्या बाबतीत आम्ही इथे जाब विचारायला आलेलो आहे। आमचं काय असं म्हणाले की इकडे देऊ नका की तिकडे देऊ नका, तिकडे द्यायचं आहे तर तो नियम तिकडे लावताय तो नियम आम्हालाही लावा आणि आम्हाला त्या तशाच पद्धतीने मंजूर करून द्या, एवढंच आमचं म्हणणं बाकी काय। महाजन को त्या संदर्भात काय बोलणं आता वरती पाठवलेलं आहे। त्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं हेड ऑफिसमधून त्यांना रिप्लाय येतोय, त्यांनी काही बोलणी केलेली आहे त्यानुसार ते काही आम्हाला रिप्लाय देत आहे आणि काही प्रकल्पग्रस्तांचे काही प्रॉब्लेम होतेच नाही। जी प्रभाकर भाऊंनी काही दिवसांपूर्वी तिथे मिटिंगही घेतली होती पण ते प्रश्न अजूनही काही सुटले नाही आहे। त्याच्या बाबतीत त्यांनी मागणी केलेली की जी काही त्यांनी मिटिंग घेतली त्याला पॉझिटिव्हली जवळपास 90 पोरांचं प्रकरण अडकलेली त्यांनी करून द्यावी लवकर।